हा चला तर या ठिकाणी जिओग्राफीचे काय आन्सर आहेत, संभाव्य उत्तर असू शकतील, तो मुद्दा आपण थोडक्यात पाहूयात. आता इथं मी फारसं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला देत बसणार नाही, का तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी एक्सप्लेनेशनचे टप्पा असतो तो शिकण्या वेळेस असतो. आता तुम्हाला फक्त उत्तराची अपेक्षा आहे. तर इथं आपल्याला माहित आहे का 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि तिथं शेकडा शहरी लोकसंख्या यांच्या जोड्या लावा आहे. तर इथं अहिल्यानगर जे आहे ते 20.10 आहे. त्याच्याबरोबर आपण पाहतो या ठिकाणी यवतमाळ जे आहे त्या ठिकाणी 21.59 आहे. सातारा जे आहे ते 18.98 आहे आणि लातूर जे आहे ते 25.47 आहे. त्यानुसार जर आपण पाहायचं झालं तर पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर येऊ शकतंय, त्यामध्ये काही विषय नाही. त्यानंतर पुढचा विषय जर आपण पाहायचा झाला तर पुढच्या मुद्द्यामध्ये बघा की महाराष्ट्राचा या ठिकाणी जनरल स्टेटमेंट आहे की अक्षरवृत्तीय विस्तार हा रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे आणि हे सत्य आहे. तर आपल्याला टोटल अक्षरवृत्तामध्ये 7चा फरक आहे आणि रेखावृत्तामध्ये 8चा फरक आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जातं का? नाही जात. महाराष्ट्राच्या डोक्यावरून कर्कवृत्त जातं 23.5ला. गुजरात मधून वगैरे जातं पण महाराष्ट्रातून हे जात नाही. तदनंतर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 आहे. आता हे सगळं तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे का? तर यामध्ये जर सर्वसाधारणतः तुम्हाला एक गोष्ट आहे की यातला जर बी पर्याय माहित नाही तर पहिलेच 2 उत्तर कट होतात, हे पण कट होते आणि हे पण कट होते. आता राहिले ए आणि म्हणजे 1 आणि 4. आता यामध्ये तुम्हाला माहित आहे की सरळ गोष्ट आहे, महाराष्ट्रात क्षेत्रफळ सगळ्याला तोंडपाठ असतं 3,07,713. म्हणजे आता इथं डी उत्तर असणारा पर्याय काय राहतोय? इथं हा उत्तराचा एकमेव पर्याय चौथा बरोबर राहतो. इथं ए सी डी हा उत्तराचा पर्याय बरोबर राहतो. भूगोलला फारसं डोकं लावा लागत नाही. म्हणजे आतापर्यंत आपण पाहतोय 2021 पासून तर भूगोलमध्ये फारसं असं जड काय नाही, पण हा जड प्रश्न आहे की फॅमिली कमिशन. आता हे फॅमिली कमिशननं फार दमवून सोडलं इतिहासात पण आणि इथं पण. की कृषी खात्याची स्थापना जून 1881 नाही झाली तर हे 1871 मध्ये झाली. कोणी केली होती? लॉर्ड मेयोच्या कारकिर्दीमध्ये केली होती. आता याचा मुद्दा सांगतो की लॉरेन्स याच्या कारकिर्दीमध्ये पहिला जो आयोग स्थापन झाला दुष्काळी आयोग त्याच्यानुसार ही स्थापना झालेली होती. त्यामुळं हे चूक आहे आणि या काळात हे आयुक्तालय कार्यालय मुकुंदनगर पुण्यामध्ये आहे. हेही आन्सर सरळ सरळ चूक आहे. आता कृषी भूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्याच्या नावाने दिला जातो का? यस, हे करेक्ट आहे. बघा कृषी भूषण वसंतराव नाईक यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. त्याच्यामुळे इथं जर विधानांचा विचार केला तर इथं फक्त सी विधान काय आहे बरोबर आहे. इतकं सोपं नाही पेपरमध्ये हा प्रश्न तुम्हाला सुटणं, परंतु अभ्यास असेल थोडासा तर सुटला असता, पण काय हरकत नाही. आता हा अत्यंत सोपा प्रश्न आहे की माहीम म्हटलं की मुंबई आहे, डहाणू म्हटलं की पालदुर्ग आहे, पालघर आहे, विजयदुर्ग म्हटलं की सिंधुदुर्ग आहे आणि दाभोळ म्हटलं की रत्नागिरी आहे. आता यानुसार जर आपण पाहायचा पर्याय झाला तर ए ला 2 इथं पण आहे, बी ला 1 हे पर्याय क्रमांक 1 याचं काय आहे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 लक्षात घ्या. अशा प्रकारे कधी कधी काय होतं हे पण माहित असून ना इथंच वाड्या लावायच्या हुकतेत. परीक्षेची गडबड असते माग हुकू शकतं. आता हा प्रश्न टफ होता, त्यामध्ये काय सोपा प्रश्न नाही की खालीलपैकी कोणती लिपी संताली भाषेमध्ये वापरली जाते? तर ओलचिकी ही लिपी आहे, बरोबर आहे. जसं मराठीमध्ये देवनागरी लिपीचा वापर केला जातो तसं संताली भाषा लिहायला काय ओलचिकी वापरली जाते आणि हे माहीत असायचा तसा काय संबंध आपला कोणाचा नाही. त्यामुळे बऱ्यापैकी या प्रश्नानं पोरांना फसवलं असणार आहे. ब्रेल अंध लोकांची लिपी आहे. आता कोटा बिलू हे नाव अपरिचित आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे असे प्रश्न हुकलेले असू शकतात स्टुडंटचे. पुढचा प्रश्न जर आपण पाहायचं झालं की उंचीनुसार शिखरांचा क्रम लावा, तर आपल्याला माहित आहे की यामध्ये उंचीनुसार जर शिखर पाहायची झाली तर मकालू हे यामध्ये म्हणजे ह्या 4चा विचार केला तर बरोबर आहे ना.
चारचा विचार केला तर हे मकालोमध्ये आपल्याला हे नेपाळमध्ये येते. मकालो कुठे येते? नेपाळमध्ये. त्यानंतर आपण पाहतो की अन्नपूर्णा हे भारतातलं 2 नंबरचं शिखर आहे. भारतातलं 2 नंबरचं शिखर कोणतं आहे? अन्नपूर्णा आहे. कांचनजंगा नंतरच येतं, परंतु मकालूपेक्षा छोटा आहे. म्हणजे इथं हे पहिल्यांदा कुठं आहे? इथं आहे. त्यानंतर सी कोणता आहे? हे. त्यानंतर आपण पाहतो बी नंदादेवी आणि बद्रीनाथ. आता यांचे हाईट नुसार तुम्हाला इथं मीटरमध्ये टाकण्याची आता सध्या ती आवश्यकता लगेच नाही. तर आता लगेच तुम्हाला एक्सपेक्टेड आन्सर आहे, हे तत्काळ उत्तर कोणतं आहे. आता हे जे एक्सप्लेनेशन जे आहे हे द्यायची वेळ सध्याची नाही. आता हे डोळं झाकून क्वेश्चन आहे बघा, की भारतात कोणत्या एका देशाची सीमा सर्वात जास्त आहे? तर याचं उत्तर बांगलादेश आहे. का तर बांगलादेशनं भारताला जवळजवळ समुद्र सोडलं तर तिन्ही बाजूनं बांगलादेश लागून असल्यामुळं बांगलादेशची सीमा आहे. आता हे फसत नाही उत्तर, परंतु विद्यार्थ्यांना वाटू शकतं की हे उत्तर चीन असावं, पाकिस्तान असावं, ते बांगलादेश आहे. आता पुढचा सोपा प्रश्न आहे की भंडाऱ्याला तलावाचा जिल्हा म्हणतात. या ठिकाणी नंदुरबारमध्ये यशवंत तलाव आहे. उदयपूरला सिटी ऑफ लेक्स म्हटलं जातं. छत्रपती संभाजीनगरला सिटी ऑफ गेट्स 52 दरवाजाचं शहर म्हटलं जातं. तर ए ला या ठिकाणी 4 कुठं इथं पण आहे, इथं पण आहे. तर चला बी ला 1 कुठं आहे? इथं आहे. झाल्या जोड्या तुमच्या इथं लागून गेलेल्या आहेत, जोड्या सहजरित्या लागलेल्या आहेत. एवढं विशेष अवघड क्वेश्चन नव्हता हा, सोपा प्रश्न होता. जनरल अभ्यासात हे तुम्हाला माहित असतंच. आता इथं पण हा सोपा प्रश्न आहे की रत्नागिरी म्हटलं की महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण तिथं आहे. हे जनरल अभ्यासातलं सगळ्यात मोठं स्टेटमेंट आपल्याकडे आहे. मग इथं सगळ्यात जास्त कोणतं आहे? 11, 22. आता ही दुसरी गोष्ट. तर लॉजिकची गोष्ट काय? पुणे मुंबई या ठिकाणी लिंग गुणोत्तर प्रमाण कमी आहे, तर तिथं जास्तीत जास्त लोक काय? पुरुष वर्ग कामाला बाहेरून तिथंच गेल्यामुळं महिलांची संख्या जनरली कमीच दिसणार आहे. त्यामुळे इथं पुण्याच्या समोर हे पर्याय येणार आहे 915. आता एवढ्या जोडी लागेल का तुमची? तर एवढ्यावर जोडी लागायचं झालं तर ए ला 3 कुठं आहे? 2 ठिकाणी आहे. अरे हा चला बी ला 4 हे 2 ठिकाणी आहे. म्हणजे आता अजून एखादा ऑप्शन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर ठीक आहे, अहिल्यानगर 939 आणि नागपूर या ठिकाणी 951 हे उत्तर आहे. हा स्टॅटिस्टिक आहे, हा डेटा पाठच लागणार होता तुम्हाला. का तर इतकं सहज उत्तर नाही. का तर भूगोलमध्ये आपण जोड्या लावामध्ये जनरली पाहतो 1-2 जोड्या लागल्यानंतर प्रश्न सुटतात. पण यावेळेस आयोगाचा मूड जरा तुम्हाला थोडस गुंतवायचं होतं. का तर 62 आणि 65 कट ऑफ लागायला लागला तर मग ते पोलीस भरतीत आणि एमपीएससीत फरक उरत नव्हता. पण असा पेपर टप काढणारच आणि निघलाय पाहिजे होता. का तर ह्याच्यामुळे एमपीएससीचं एक स्टँडर्ड पण काय होतंय? टिकून राहते. बरोबर आहे ना? अन्यथा हे सहज सोम्या गोम्या परीक्षा होऊन जाते कोणतीही. आता पुढचा जर विचार केला आपण तर पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा. आता इथं सोलापूर म्हणलं की उजनी आहे, सातारा म्हणलं कनेर आहे, सांगली वारणा आहे, रायगड भिरा आहे. आता हे कॉमन गोष्ट आहे. सोलापूर उजनी इथं बघा, इथं दोन्ही ठिकाणी आहे. सातारा कनेर इथंही दोन्ही ठिकाणी आहे. आता रायगड भिरा हे माहित नसू द्या, पण वारणा सांगलीत आहे हे काय सांगायचे तुम्हाला काय लय मोठे अभ्यासाची गरज नाही ना की वारणा कुठं आहे. तर सांगलीमध्ये यामध्ये साधी सरळ गोष्ट आहे, वारणा नदी वगैरे हा विषय होता. तर अशा रीतीनं भूगोलचे जे क्वेश्चन होते तर इथं संपलेले आहेत. उत्तर चेक करून घ्या, कदाचित तुमचे उत्तर कशा कशा आहेत, बरोबर आहेत हे बघायला सोपं जाईल. चालेल तर या ठिकाणी आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.